घनकचरा व्यवस्थापन विभागातील कामगारांचे दुसऱ्या दिवशी काम बंद आंदोलन मागे. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेत घनकचरा व्यवस्थापन विभागातील कामगारांचे सकाळपासून काम बंद आंदोलन सुरू केले. यात आज दुसऱ्या दिवशी ही 800 ते 850 कामगार यात नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका कामगार कर्मचारी युनियनचे अध्यक्ष गणेश शिंगे यांच्या नेतृत्वाखाली सहभाग झाले होते. आज महापौर, उपमहापौर व प्रशासकीय अधिकारी यांच्यासोबत चर्चा झाली. यात घनकचरा व्यवस्थापन विभागातील कामगारांना कंपनीतील कर्मचारी कामगारांच्या गैरहजेरी करून शिवीगाळ करून मानसिक त्रास देत होते. त्या कंपनीचे कर्मचाऱ्याच्या 2 कर्मचाऱ्यांविरोधात आमची तक्रार होती. ती तक्रार योग्य दखल घेत त्या कर्मचाऱ्यांना घनकचरा व्यवस्थापन व हटविण्याचे आश्वासन देण्यात आले. हे काम बंद आंदोलन मागे घेण्यात आले. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका कामगार कर्मचारी युनियनच्या वतीनं नांदेड महानगरपालिकेमध्ये घनकचरा व्यवस्थापनाचं काम करणारी अमृत एंटरप्राइजेस कंपनी या कंपनीवर काम करणारे अंदाजे 800 ते 850 कामगार कालच्या 27 तारखेपासून सकाळी 6 वाजल्यापासून काम बंद आंदोलन केलेलं होतं. काल सायंकाळी महानगरपालिका प्रशासनाच्या वतीनं आमच्या मागण्यावर सकारात्मक चर्चा होऊन निर्णय होईल अशी अपेक्षा होती. परंतु रात्री 8 वाजेपर्यंत महानगरपालिका प्रशासनाकडून आम्हाला कोणताही निरोप न आल्यामुळं आमचं आंदोलन आजच्या तारखेमध्ये म्हणजे 28 तारखेला पुन्हा सकाळी 6 वाजल्यापासून बंद आंदोलन चालू आहे. दरम्यानच्या काळामध्ये आज आम्ही 12 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यापासून अर्धनग्न आंदोलन करण्याचा आम्ही घोषणा केली होती. दरम्यान महानगरपालिकेचे माननीय महापौर आणि माननीय उपमहापौर तसेच महानगरपालिकेतले काही प्रशासकीय अधिकारी आम्हाला चर्चेसाठी बोलवलं होतं. परंतु माननीय उपमहापौर आणि माननीय महापौर यांच्यासोबत चर्चा झाली, प्रशासनासोबत चर्चा झाली. आमची मागणी अतिशय क्षुल्लक होती, अतिशय क्षुल्लक. महानगरपालिकेच्या तिजोरीमधून आम्ही 1 रुपया मागितला नव्हता या आंदोलनामध्ये. महानगरपालिकेमध्ये घनकचरा व्यवस्थापनाचं काम करणारी अमृत एंटरप्राइजेस कंपनी, या कंपनीमध्ये प्रत्यक्ष काम करणाऱ्या कामगाराकडून जो कामगार त्रास देऊन, गैरहजेऱ्या करून, मानसिक त्रास देऊन, शिवीगाळ करून काम करणाऱ्या कामगारांना घेऊ नका, त्याला कामावून कमी करा, अशा 2 कर्मचाऱ्याच्या बाबतीमध्ये आमची तक्रार होती. आम्ही लेखी स्वरूपामध्ये प्रशासनाकडे आणि माननीय महापौर यांच्याकडे तक्रार दिली होती. त्या तक्रारीच्या अनुषंगानं आज आम्ही आताच्या वेळेपर्यंत काम बंद आंदोलनामध्ये होतो. आता आम्हाला प्रशासनाकडून असा निरोप आलेला आहे की त्या दोन्ही कर्मचाऱ्यांना महानगरपालिकेच्या अमृत एंटरप्राइजेसच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या वतीनं नाली सफाई कामगार आणि झाडू सफाई कामगार या व्याख्यामध्ये त्यांना ठेवणार नाही, म्हणून त्यांना आम्ही बाजूला केलेलं आहे. करिता तुम्ही काम चालू करा असे त्यांचं म्हणणं होतं. मी या ठिकाणी तुमच्या माध्यमातून मी अशी घोषणा करतो की प्रशासनानं दिलेल्या आश्वासनाप्रमाणे त्या 2 कर्मचाऱ्याची बाजूला त्यांना सारलेलं आहे. त्यांना आमच्या कामगाराकडून काम घेण्याची जबाबदारी टाळलेली आहे. बाकीचे 3-4 कर्मचारी जे घरी बसून पगार घेतात त्या कर्मचाऱ्याच्या बाबतीमध्ये 4 ते 5 दिवसामध्ये निर्णय घेतो म्हणले. त्याच्यासाठी मी त्यांना सहकार्य करणार आहे की ते कर्मचारी खरंच काम करतात का. उद्या सकाळी 6 वाजल्यापासून मी प्रभागामध्ये फिरून ते कर्मचारी प्रत्यक्ष काम करतो का ते बघणार आहे. आज या नांदेड महानगरपालिका कामगार कर्मचारी युनियनच्या वतीनं जो आमचं आंदोलन सुरू होतं, आजचं आंदोलन आम्ही या ठिकाणी परत घेतो आणि भविष्यामध्ये महानगरपालिकेच्या कामगार कर्मचाऱ्याच्या चळवळीसाठी ही संघटना तत्पर तयार राहणार आहे. वायको साहेब आणि नितीन गाडवे साहेब उपायुक्त दोन्ही आणि सहाय्यक आयुक्त सादिक साहेब यांच्यासोबत चर्चा झाली. येत्या 5 ते 6 दिवसामध्ये कमी केलेल्या कामगारांना तात्काळ कामावर घेण्याच्या बाबतीमध्ये त्यांनी माझ्यासोबत बैठक घेणार होतं आणि पुढच्या आठवड्यामध्ये त्या सर्व कर्मचाऱ्यांना त्याच्या नातेवाईकाला ज्याचे वय 60 वर्ष झाले असेल, त्याच्या लेकराला आणि ज्याचं वय कमी असेल त्या कामगारांना पूर्वत कामावर घेण्याचं त्यांनी आम्हाला ठोस आश्वासन दिलेलं आहे. जर ती पूर्तता होत नसेल तर आम्ही येणाऱ्या पुढच्या आठवड्यामध्ये पुन्हा आम्ही तीव्र आंदोलनाच्या भूमिकेमध्ये येऊ असे या ठिकाणी मी घोषित करतो.